नमस्कार, मी आहे डॉक्टर उमेश. सो मेनी यंग पीपल्स आर कमिंग टू मी आणि त्यांचं एक कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब, मी जेव्हा हनीमूनला गेलो तेव्हा माझ्या पत्नीला जेव्हा मी सेक्स केला किंवा मी इंटरकोर्स केला तेव्हा तिला ब्लिडिंग झालं नाही. तर खरोखर ती व्हर्जिन होती का नाही नव्हती याच्याविषयी मला थोडक्यात माहिती द्या. पण त्याच विषयी आज आपण तोच विषय घेऊन आज आपण या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सांगणार आहे की व्हर्जिनिटी म्हणजे काय, ती कशी ब्रेक होऊ शकते, ती कशी ब्रेक असते, याच्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारा आज आपण घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. आणि खरोखर सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. व्हर्जिनिटी हा खूप मोठा टॉपिक आहे. कारण बऱ्याच यंग मुलांच्या मनामध्ये डोक्यामध्ये असं असतं की जेव्हा केव्हा मी माझ्या पत्नीबरोबर पहिल्या रात्री सेक्स करणार तेव्हा तिला खूप ब्लिडिंग झालं पाहिजे. जर ब्लिडिंग झालं असेल तर ती व्हर्जिन आहे. तर तसं काही नसून मित्रांनो, व्हर्जिनिटी म्हणजे काय असतं, फक्त आपला योनी मार्गावर एक हायमेन म्हणजे एक छोटंसं स्किनचं एक म्हणजे लेअर असतो. हा जो लेअर असतो हा 50% म्हणजे स्त्रियांमध्ये हा लग्नाच्या अगोदरच फुटून जातो. किंवा हेवी फ्लोनी फुटतो ब्लिडिंगच्या, जेव्हा त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल येतं, किंवा काही स्ट्रेनस एक्सरसाइज योगा काही केलं किंवा जिम केलं तरी ते फुटू शकतं, किंवा जास्त सायकलिंग केलं किंवा हॉर्स रायडिंग केलं तेव्हाही ते रप्चर होऊ शकतं, कारण की खूपच थिन असतं. तर गरजेचं नाही आहे की हा जर हायमन रप्चर झालेला असेल तर तुम पत्नी म्हणजे नॉन व्हर्जिन आहे आणि हायमन प्रॉपर असेल तो व्हर्जिन आहे असं काही तुम्ही समजू शकू नका. कारण की व्हर्जिनिटी हा खूप मोठा टॉपिक आहे. कारण की व्हर्जिनिटी म्हणजे कसं, म्हणजे जर समजा मुलगी जी असेल ती जर मास्टरबेशन करत असेल, काही इन्सर्ट करत असेल, आजच्या घडीला भरपूर सेक्स टॉयज आलेले आहेत, सेक्स टॉयचा वापर करत असेल तर व्हर्जिनिटी जाऊ शकते. तर त्याच्यामुळं तुम्ही असं समजू तुमच्या मनातून काढून टाका की पहिल्या दिवशी प्रॉपर ब्लिडिंग झालंच पाहिजे असं काहीच नसतं. 50% स्त्रियांमध्ये शक्य आहे, 50% स्त्रियांमध्ये ब्लिडिंग होतच नाही. याचा अर्थ असं नाही की माझी मिसेस नॉन व्हर्जिन आहे असं अजिबात तुम्ही चिंता करू नका आणि याला जास्त महत्त्व पण देऊ नका. कारण की किती आम्ही शोध घेतला का तुम्ही शोध घेतला हे याचं कारण आपण शोधू शकत नाही. उगीच आपल्या मनामध्ये शंका कुशंका ठेवून जर पुढचं लैंगिक आयुष्याचं जे फाउंडेशन आहे तेच तुम्ही पहिल्या रात्री जर वीक करत असाल तर कुठं ना कुठं तुमचं म्हणजे लैंगिक आयुष्य प्रॉपर जाऊ शकत नाही किंवा प्रॉपर तुम्ही म्हणजे एन्जॉय करू शकत नाही. थँक्यू मित्रांनो.